नमस्कार. आता ऋषिकेश हा सारंगला काहीतरी सांगत असतो आणि सारंग तिथे ऐकत असतो. ऐकता ऐकता सारंग कुठे गायब होतो हे ऋषिकेशला सुद्धा कळत नाही. आता ऋषिकेश सारंग सारंग असं शोधत इकडे तिकडे फिरू लागतो. आता ऋषिकेश शोधता शोधता बाहेर येतो. बाहेर त्याला जानकी भेटते. जानकी असते, अवंतिका असते आणि सौमित्र असतो. तिथे ऋषिकेश म्हणतो, मी काय म्हणतोय, मी आता सारंगजवळ बोलवतो आणि बोलता बोलता सारंग कुठे गायब झाला मला काही कल्पना नाही. आपण सारंगला शोधलं पाहिजे. सारंग कुठेतरी गायब झालेला आहे. आता सगळेच जण विचार करू लागतात की सारंग नेमका कुठे गेला असेल. आता इकडे तिकडे सारंगला शोधण्याची धावपळ चालू असते, पण सारंग त्यांना कुठेही दिसत नसतो. आता सारंग हा नेमका कुठे गेलाय कोणालाच कल्पना नसताना सुमित्रा ही त्याच्या रूममध्ये बसलेली असते आणि सुमित्रा सारखा सारखा सारंगचाच विचार करत असते. आता सुमित्रा सारंगचा फोटो हातात घेऊन म्हणत असते, सारंग का रे असा तू अर्धवट का गेलास आणि तुला तुझ्या आईची काळजी नव्हती का रे, असं सुमित्रा खूप काय बोलत असते. सुमित्रा खूपच चिंतेत असते. तर इकडे सारंगला शोधणारे सगळेच आता विचार करत असतात नेमका हा सारंग गेला कुणीकडे आहे. सारंग चुकून आईला भेटायला तर आईच्या रूममध्ये गेला नसेल ना. तर इकडे आता सुमित्रा सारंगचा फोटो हातात घेऊन बघत असते आणि सारंगजवळ बोलत असते. आता तेवढ्यात सारंग सुमित्राच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो हळूच आता सुमित्राच्या मागे जातो. आता सुमित्राच्या मागे गेलेला सारंग सुमित्राला तिच्या फोटोमध्ये हळूच दिसतो, कारण सावली पडलेली असते. आता सुमित्रा मागे वळून बघते तर काय, तिचा सारंग तिच्यासमोर उभा असतो. आता सुमित्रा म्हणते, सारंग सारंग तू जिवंत आहेस, अरे मग तू कुठे होतास इतके दिवस. आणि आता सुमित्रा सारंगशी खूप काही बोलत असते. सारंग म्हणतो, थांब बाई, काही काळजी करू नको, मी तुला सगळं सांगतो. आता सारंग सुमित्राला सांगू लागतो, अगं आई, ह्या ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केलेली आहे आणि तिच्याकडनं प्रॉपर्टी काढण्यासाठी वहिनी, मी, दादा आणि सौमित्रदादा सगळ्यांनी मिळून हा प्लॅन तयार केलेला आहे. ते ऐकल्यावर आता सुमित्राच्या लक्षात येतं. तेवढ्यात तिथे जानकी आलेली असते. जानकी म्हणते, अहो सारंग भाऊजी, तुम्ही आत आलात ते आम्हाला सांगून तरी यायचं ना, आम्ही तुम्हाला घरभर शोधत आहोत. अहो अशाने गोंधळ होईल. त्यानंतर आता जानकी एक छानपैकी प्लॅन आता सुमित्राच्या समोरच सारंगला समजावून सांगते. आता प्लॅनप्रमाणे सारंग म्हणतो, ठीक आहे वहिनी, तू आता बोलतेस तसंच करणार. जानकीने समजावल्याप्रमाणे आता सारंग तयार होतो आणि सारंग तयार होऊन ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो आणि ऐश्वर्याला घाबरवू लागतो. ऐश्वर्या घाबरते. जर सारंग गेलेले आहेत तर हा कोण आहे सारंगसारखा दिसणारा माणूस, बहुतेक सारंगचा भूत आलेला आहे. म्हणून ऐश्वर्या इकडे तिकडे पळू लागते आणि आता पळत पळत ती हॉलमध्ये येते आणि म्हणते, वाचवा वाचवा मला. त्यावेळी सुमित्रा म्हणते, काय झालं. सगळेच येतात. आता ऐश्वर्या म्हणते, अहो सारंगचं भूत आलेलं आहे आणि ते आता मला मारून टाकणार होते. त्यावेळी आता सुमित्रा म्हणते, कुठे आहे. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, आमच्या बेडरूममध्ये आहे. तेव्हा जानकी म्हणते, बेडरूममध्ये, तू काहीतरी सारंग भाऊजींशी चुकीचं वागला असेल म्हणून ते आता भूत बनून तुझ्या मागे लागलेले आहेत. ते आता काय करतील काही सांगू शकत नाही. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, अगं जानकी, काहीतरी कर आणि मला यातनं वाचव. मी जे काही केलं आहे ते मी खरं सांगते, पण मला यातनं वाचव. असं बोलून आता जानकी म्हणते, काय केलंस तू नक्की. त्यावेळी आता ऐश्वर्या सांगू लागते की मी सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर करून घेतलेली आहे. ते ऐकल्यावर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. जानकी घाबरून सगळं सत्य ओकून टाकते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.